मित्रांनो, यात आपण काही रिपोर्ट्स जनरेट होतात ते बघूया. डिस्प्लेमध्ये तुम्ही बॅलन्स शीट बघू शकता. यामध्ये ॲट द एंड ऑफ तुम्ही डेट सिलेक्ट करून इथं सर्च करू शकता. यामध्ये तुम्हाला इथे जे तर एकूण आपल्याला समरी इथे बॅलन्स शीटची बघता येईल आणि प्रिंट करता येईल. त्यानंतर डिस्प्लेमध्ये फीस रिसिप्ट रजिस्टर, ड्यू क्लास वाईज, फॉर मंथली समरी ह्या आपण इथं डेट वाईज इथं सिलेक्ट करून सर्च करू शकतो. ह्या सर्व यामध्ये तुम्हाला आता समोर दिसत आहेत. टोटल्स फायनली दिसतात. आपण याची प्रिंट्स हवी तर प्रिंट्समध्येही याला घेऊ शकतो. आता यामध्ये काही स्पेशल रिपोर्ट्स जसे आपण स्ट्रेंथ वाईज रिपोर्ट्स, क्लास वाईज स्ट्रेंथ रिपोर्ट आपण बघू शकतो. जसं मी इथे बघतोय की किती मुलं आहेत, किती मुले आहेत, क्लास कुठला, तसंच रूटमध्ये सुद्धा. तर ह्या आपण इथून हा रिपोर्टसुद्धा बघू शकतो. असे अनेक रिपोर्ट्स आपण यामधून जनरेट करून त्याला आपण मॅनेज करू शकतो, त्याचा रेकॉर्ड ठेवू शकतो. यामध्ये प्रॉफिट अँड लॉस, ट्रेडिंग अकाउंट, ट्रायल बॅलन्स, आउटस्टँडिंग ॲनालिसिस ह्या सर्व गोष्टी यामध्ये ऑटोमॅटिकली क्रिएट झालेल्या असतात. या आपण इथून रिपोर्ट करून त्या प्रिंट करू शकतो किंवा त्याचा उपयोग घेऊ शकतो. फी स्ट्रक्चर्स आणि आवश्यक त्या चेंजेस आपल्याला यामधून करता येऊ शकतात. यामध्ये डे बुक, लॉंग बुक, लिजेंड हे सर्व गोष्टी यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. एंट्रीजमध्ये महत्त्वाचे जे येतं फीस रिसिप्ट, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रिसिप्ट आहे लायब्ररीच्या वगैरे, त्यानंतर मटेरियल आपल्याकडे काही असतं तर त्या मटेरियलचे इश्यू, स्टॉक परचेस, त्यानंतर डॉक्युमेंट इश्यू, असे अनेक गोष्टी आपण यामधून एंट्री करून त्याला मॅनेज करू शकतो. मास्टर्समध्ये आपण अकाउंट क्रिएट करू शकतो, ग्रुप क्रिएट करू शकतो. इन्क्वायरी फॉर्म आपल्याकडे आहे. जर ॲडमिशनसाठी इन्क्वायरीला आले तर आपण इन्क्वायरी फॉर्म इथे भरून घेऊ शकतो. न्यू बटनवर क्लिक करून इथे त्याची एंट्री करून त्याची इन्क्वायरी आपण ॲड करू शकतो. ते इन्क्वायरीला नंतर आपण ॲडमिशनमध्ये परत तो डाटा फिल करण्याची गरज नाही, त्याला आपण ॲडमिशनमध्ये कन्वर्ट करू शकतो. आपण याआधीच फीस हेड ग्रुप आणि फीस प्लॅन हे मागच्याच व्हिडिओमध्ये बघितले. आपलं जे ट्रान्सपोर्ट असतं त्यासाठी रूट आपण इथून ठरवू शकतो. यामध्ये तुम्ही रूट ॲड करण्यासाठी न्यूवर क्लिक करून रूटसाठी तुमचं नाव देऊ शकता. जसं रुरल, अर्बन किंवा अजूनही कुठलं तुम्ही नाव देऊ शकता. जसं इथं एक लोकल जो आहे तो रूट इथं केलेला आहे. असेच आपण इथे रूटला काहीतरी नाव देऊ शकतो आणि त्याला जनरेट करू शकतो. मी एक रूट तयार करतोय आणि याला मी मंथली ठेवतोय. मंथली ठेवल्यामुळे मला याचे सर्वच महिने यामध्ये सिलेक्ट करायचे आहेत आणि मी याला सेव्ह केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे रूट्स यामध्ये ॲड करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर क्लासेस, आपल्याकडे क्लासेस वाढत असतील पुढचे. त्यानंतर आपल्याकडे बऱ्याच वेळेस आपल्याला SMS पाठवण्यासाठी यामध्ये विशेष सुविधा आहे. एकाच वेळेस आपण सर्व विद्यार्थ्यांना किंवा निवडक विद्यार्थ्यांना SMS पाठवू शकतो. बर्थडे रिमाइंडर असेल, ॲनिव्हर्सरीचे मेसेज असतील किंवा फीस रिमाइंडर असेल तर असे काही ऑटोमॅटिक सेंड होणारे किंवा मॅन्युअली तुम्ही याला सेंड करू शकता. तर त्याची सर्व सेटिंग्स आपण हेल्पमधून इथून करू शकतो.